मित्रांनो नमस्कार. पंढरी पाठे. आज महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती. तुम्हाला कल्पना असेल पण सांगण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न करतोय. 1968 मध्ये महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा शेतकऱ्यांसाठी काम करणारं पहिलं कृषीचं विद्यापीठ स्थापन झालं. ते साल 1968 होतं. आणि नंतर महात्मा फुले यांचं ऍग्रिकल्चर मधलं योगदान पाहून राज्य सरकारनं त्या विद्यापीठाला महात्मा फुले यांचं नाव दिलं. आणि तो कालखंड होता 1969 आणि 72चा. कारण महात्मा फुलेंचं ऍग्रिकल्चर मधलं वर्क एवढं मोठं आहे की त्या काळात ब्रिटिशकालीन भारतामध्ये महात्मा फुलेंनी सरकारला वेठीस धरलं आणि त्यांना म्हटलं की शेतकऱ्यांना कर्जबाजारी करू नका, तर कर्जमुक्त करा आणि शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीचं बी प्रोव्हाइड करा, चांगल्या फॅसिलिटीज प्रोव्हाइड करा. आणि म्हणूनच महात्मा फुलेंनी पुण्यासारख्या रिजन मध्ये तलावांची मोठ्या प्रमाणात निर्मिती केली, धरणांची निर्मिती केली. आणि आज त्या महात्मा फुलेंची जयंती मोठ्या आनंदानं देशभरात आणि जगातील महत्वाच्या देशांमध्ये सेलिब्रेट केली जाते. या ठिकाणी सुद्धा यवतमाळ शहरामध्ये सार्वजनिक महात्मा फुले जयंती उत्सव समिती यवतमाळ यांच्या माध्यमातून सुनैना यवतकर व सर्व सहकाऱ्यांच्या वतीने या ठिकाणी दरवर्षी मोठ्या आनंदाने या जयंतीचं सेलिब्रेशन केलं जाते. माझ्यासोबत सावित्रीची लेक या ठिकाणी प्रत्यक्ष उभी आहे आणि सोबत तिच्या बाजूलाच ज्योतिबा आहेत. काय सांगशील, आज महात्मा फुलेंची जयंती आहे. ओळखलात? मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. अरे आता तरी शहाणे व्हा, जागे व्हा. येणाऱ्या नवी पिढीला आत्मसन्मानाने जगू द्या. येणारी नवी पिढी आकाराला येते, ती तुमच्या अत्याचाराला, कुसंस्काराला एक दिवस सुरंग लावून उभी राहतील, हे लक्षात ठेवा. येते मी सावित्री ज्योतिबा. आणि माझ्यासोबत ज्योतिबा सुद्धा आहेत आणि सावित्रीचं अत्यंत देखणं रूप या चिमुकलीनं साकारलेलं आहे. आणि प्रत्यक्षात हे विचार इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न ही तरुण पिढी करत आहे, याचा नितांत अभिमान आहे. माझ्यासोबत सुनैना यवतकर आहेत. दरवर्षी या कार्यक्रमाचं नियोजन आणि ऑर्गनायझेशन यांच्या माध्यमातून केलं जातं. आजच्या जयंतीच्या निमित्तानं काय सांगाल थोडक्यात? महात्मा ज्योतिराव फुले यांची 200वी जयंती 200व्या वर्षामध्ये आम्ही पदार्पण करतोय. आपल्या सर्वांना माहिती आहे, विद्येविना मती गेली म्हणणारे महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विचाराला आज, सत्यशोधक विचाराला आज 200 वर्ष होत आहे. या 200व्या वर्षी पदार्पण करताना आज आपण मुक्तछंदाने पुढे आलेल्या सगळ्या सावित्रीच्या लेकी, ज्यांनी आम्हाला मुक्त केलं असा आमचा ज्योतिराव आणि त्याच्या सोबतीला जी खंबीरपणे साथ देणारी आमची महाराष्ट्रातली पहिली शिक्षिका आई सावित्री यांच्या आदर्श बाळगून आम्ही आज आमचं मार्गक्रमण करतोय. गल्ली ते दिल्ली हा प्रवास आज महिलेचा जो आहे तो यांच्याच जीवावर आम्ही जगतोय आणि करतोय. आम्हाला बोलण्याचं, वागण्याचं, चालण्याचं सगळं स्वातंत्र्य जर कोणी प्राप्त करून दिलं असेल तर आमच्या ज्योतिराव आणि सावित्री या दोन्ही दाम्पत्यांनी करून दिलेला आहे. त्यांचा हा सत्यशोधक वारसा असाच कायम राहावा. प्रत्येक मनामनात, घराघरात फुले शाहू आंबेडकर विचार कायम राहावा आणि पुरोगामी विचार ज्याच्या नावाने उभा आहे तो शिव फुले शाहू आंबेडकर विचाराचा वारसा मनामनात कायम राहून सत्याचा विजय व्हावा, हाच या हेतूने संदेश देण्यात येत आहे. उत्सव समितीतील सर्व समाज बांधव, फुले शाहू आंबेडकर प्रेमी या सगळ्या समितीमध्ये सहभागी आहेत. धन्यवाद. या ठिकाणी दरवर्षी प्रमाणे याही वर्षी जयंतीचं मोठ्या आनंदानं आयोजन केलं आणि छत्रपती सेवा प्रतिष्ठानच्या सर्व चमूच्या वतीने या ठिकाणी महात्मा फुलेंना अभिवादन करण्यात आलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महात्मा फुलेंचा विचार तेवत आपण ठेवूयात आणि हीच खऱ्या अर्थानं त्यांना एक अभिवादनाची स्मृती असेल, आदरांजली असेल, ही भावना या ठिकाणी व्यक्त करतो. थांबतो. पंढरी पाटे. दादा काय सांगशील, महात्मा फुलेंचा तू प्रत्यक्षात रोल केलाय. गुड मॉर्निंग एव्हरीवन, माय नेम इज आरोह रिशार्ड. टुडे आय एम गुड मॉर्निंग एव्हरीवन, माय नेम इज आरोह रिशार्ड. टुडे आय एम हिअर ॲज अ ड्रेस ऑफ महात्मा ज्योतिबा फुले. नमस्कार, मी महात्मा ज्योतिबा फुले आहे. मी महाराष्ट्रातील एक महान समाज सुधारक होतो. मी आयुष्यभर दीनदलितांसाठी आणि स्त्रियांचा शिक्षणासाठी कार्य केले. मी पुण्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली आणि माझा संदेश विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले. इतकं अनर्थ एका अविद्येने केले. म्हणून शिका आणि प्रगत व्हा. धन्यवाद. जय ज्योती जय.